पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर येतात। दुपारी 2:40 म्हणजे 2:45च्या दरम्यान पंतप्रधान मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। त्यानंतर दुपारी 3:30 वाजता अर्ध्या तासामध्ये मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी जाणार आहेत। त्यानंतर मोदी मुंबईमध्ये संध्याकाळी विशेष विमानाने परत येणार आहेत। मुंबईमध्ये मेट्रो 3चं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे। राजभवनामध्ये आज पंतप्रधानांचा मुक्काम असणार आहे। तर 9 ऑक्टोबरला म्हणजे उद्या पंतप्रधान आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांची भेट होणार आहे। दोन्ही पंतप्रधान ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करणार आहेत। दुपारी 4 वाजता त्यानंतर मोदी पुन्हा दिल्लीकडे रवाना होणार आहेत। तर अशा पद्धतीनं मोदींचा हा आज आणि उद्या असा 2 दिवसांचा दौरा असणार आहे। तेव्हा पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं सुद्धा लक्ष आहे। त्याचप्रमाणे नवी मुंबईकरांचा खरं तर स्वप्न पूर्तीचा सुद्धा दिवस असणार आहे आणि त्यामुळे आज नवी मुंबईमध्ये काय काय नेमक्या सगळ्या घडामोडी असणार कारण पंतप्रधान नवी मुंबईमध्ये येणार आहेत। जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, खरं तर नवी मुंबईचं हे विमानतळ म्हणजे लंडनमधलं जे हिथ्रो विमानतळ आहे त्याच्याशी तुलना केली जाते। इतकं मोठं विमानतळ असणार आहे, निश्चितच ही भारताची सुद्धा शान असणार आहे आणि अशा विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान आज नवी मुंबईमध्ये येतात। काय काय नेमकं सगळी तयारी झालेली दिसतीये? नक्कीच अनुपमा, जसं तू म्हणालीस की नवी मुंबईकरांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, स्वप्नपूर्तीचा दिवस आहे। मागील काही वर्षांपासून नवी मुंबईकर असतील किंवा मग त्या भागात त्या लगत असलेल्या जे नागरिक आहेत ते सुद्धा याच दिवसाची वाट पाहत होते आणि आज तो दिवस उजाडलेला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं गिफ्ट खरं तर आपण म्हणू शकतो मुंबईतील नागरिकांना देतील। खरं तर या विमानतळामुळे नवी मुंबईकरांना तर फायदा होणारच आहे, मात्र त्या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा याचा मोठा फायदा होईल। पुण्यातून येणाऱ्या किंवा मग मुंबईतून आणि सोबतच नवी मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे फक्त मुंबईकरच नाही, महाराष्ट्र आणि देशाचं लक्ष आज सगळ्यांचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागून आहे। सोबतच या कार्यक्रमाव्यतिरिक्तच आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर इतरही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। भूमिगत मेट्रो 3च्या प्रकल्पाचा अंतिम टप्पा जो आहे तोही आजपासून त्याही टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल। आचार्य आत्रे मेट्रो स्थानक ते कफ परेड पर्यंत जो अंतिम टप्पा आहे त्याही टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे उद्घाटन झाल्यानंतर अर्थात मुंबईकरांचा सुद्धा वेग वाढणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की टाउनमधून दादरकडे येणाऱ्या नागरिकांना म्हणजे प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतिशय वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि भूमिगत मेट्रो चालू झाल्यानंतर म्हणजे कफ परेड पर्यंत चालू झाल्यानंतर अर्थात मुंबईकरांना या सगळ्या गोष्टींपासून वाहतूक कोंडीपासून त्यांची सुटका होईल आणि वेग जो आहे प्रवासाचा तो कमी होईल आणि सोबतच एक मोठा दिलासा नवी मुंबईकरांना मिळेल। सोबत अनेक महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत त्याचंही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। मुंबई वन या ॲपला सुद्धा या ॲपचा प्रारंभ सुद्धा आजपासून होईल। या ॲपवरती बस सोबतच मेट्रो आणि ट्रेनचं जे तिकीट आहे ते एकाच ॲपवरती उपलब्ध होईल। त्यामुळे मुंबईकरांना म्हणजे प्रवास करत असताना जर बसने प्रवास करायचा असेल, ट्रेनने प्रवास करायचा असेल, मेट्रोने प्रवास करायचा असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी आज खरं तर मुंबईकरांसाठी हा सीमा आनंदाचा दिवस म्हणावा लागेल। एक पर्यायी विमानतळ मुंबईपासून जवळ तयार होत आहे, त्यामुळे जे सातत्यानं विमान प्रवास करत असतात मुंबईकर त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय। त्याचप्रमाणे आज ॲक्वा लाईनचं उद्घाटन होते। संपूर्ण ही लाईन आता मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। जसं आता तू सांगितलं मेट्रो वनचं ॲप आहे ते सुद्धा आता सेवेत येते, तर निश्चितच मुंबईकरांसाठी हा दिवस आनंदाचा म्हणावा लागेल। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी।